नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी सासवडमध्ये येत आहे एक भव्य कृषी पर्व। शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठान आयोजित पुरंदर कृषी एक्स्पो 2026। आधुनिक कृषी यंत्रसामग्री, शेतीविषयक उपाय, कृषी उत्पादने आणि व्यवसाय संधी सर्व काही एकाच ठिकाणी। या एक्स्पोमध्ये शेतकऱ्यांसाठी नामवंत तज्ञांचे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे। डॉक्टर सोमनाथ माने, डॉक्टर विवेक भोईटे आणि प्राध्यापक बालाजी लोहकरे यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे। तसेच श्री जयदेव बर्वे, श्री शेखर गायकवाड आणि श्री प्रतीक मोरे यांचेही उपयुक्त मार्गदर्शन होणार आहे। शेतीतील नवीन तंत्रज्ञान, कृषी उत्पादने, तज्ञांचे मार्गदर्शन आणि व्यवसाय संधी जाणून घेण्याची ही सुवर्ण संधी आहे। कृषी एक्स्पो सोबतच ऑटो एक्स्पोमध्ये विविध वाहनांचे नवीन मॉडेल्स, माहिती आणि बुकिंगच्या संधीही उपलब्ध असतील। शेतकऱ्यांसाठी दररोज 100 लकी ड्रॉ बक्षिसांची संधी उपलब्ध आहे। सहभागी होण्यासाठी 7/12ची प्रत सोबत आणावी आणि अंतिम दिवशी मेगा ट्रॅक्टर लकी ड्रॉची सुवर्ण संधी। दिनांक 22 ते 25 मे 2026। वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 9। स्थळ शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड, पुणे जिल्हा। पुरंदर कृषी एक्स्पो 2026। शेतीला नवी दिशा, शेतकऱ्यांना नवी संधी। या सुंदर असं कृषी पीक व पशु प्रदर्शन शरद कृषी विकास पर्यावरण विकास संस्था या संस्थेच्या वतीने पुरंदर कृषी एक्स्पो 2026 या कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ आज आपल्या सगळ्यांच्याच बरोबर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तमदादा जगताप यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी पार पडलाय। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचकावरती सर्वच मान्यवर, त्यामध्ये आमचे मार्गदर्शक सहकारी आदरणीय बाबाराजे जाधवरावजी, कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष तानाजी जगताप सर, संत सोपान काका सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय रमणीक शेठ कोठाडे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपस्थित, या नगरीच्या नगराध्यक्ष आदरणीय आई असतील, त्याचप्रमाणे आदरणीय उपनगराध्यक्ष मनोहर तात्या त्याबरोबर उपस्थित सर्व, त्यामध्ये हापू काका असतील, अजित काका, सुहास बाप्पू आहेत, सर्व कारखान्याचे डायरेक्टर आहेत, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष कांबळे साहेब आहेत, त्यातून सुनील बाप्पू आहेत, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित आहेत। समोर आपण सर्वजण बसलाय, पुढची नगरपालिकेचे नगरसेविका नगरसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। आज काय झालं की खूप चालणं झालंय, त्यामुळे कमी बोलून मला वाटतं सगळ्यांची नावं मी घेत नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण तुम्ही आम्ही सगळेजण खूप चाललोय। आणि एक आनंद एका गोष्टीचा आहे की 1993 साली कैलासवासी चंद्रकाका जगतापांनी शरद कृषी व पर्यावरण विकास या प्रतिष्ठान या संस्थेचा शुभारंभ केला। त्याच्या मागचा उद्देश होता की पुरंदरच्या या आवर्षण प्रवर्षण क्षेत्रामध्ये त्या काळामध्ये अनेक ठिकाणी छोटे बंधारे असतील, छोटी कृषीच्या विषयी काम करता येईल आणि शेतकऱ्यांच्यासाठी काम करता येईल, आणि पर्यावरणामध्ये सुद्धा ही संस्था 1998-99 पर्यंत त्या ठिकाणी अनेक प्रायोगिक तत्वावरती कामं या संस्थेने त्या ठिकाणी केली। तदनंतर सुद्धा या संस्थेचे संचालक आदरणीय प्रतिपादांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले। सातत्याने वेगवेगळे प्रयोग संस्थेचे संस्थापक आदरणीय कैलासवासी चंद्रकाका जगताप यांनी त्या ठिकाणी मांडले। 2018 नंतर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आनंदी काकी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। 2018 आणि 2019 ला सुद्धा दादा याच ग्राउंडवरती आम्ही कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी
शरद कृषी विकास प्रतिष्ठानचे सर्व डायरेक्टर, त्यामध्ये आदरणीय संभाजीराव विश्वासराव कडू साहेब असतील, प्रकाशदादा असतील, आदरणीय आमचे काका जगताप असतील, सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि एकत्रितपणे आम्ही म्हटलं की खूप सारे कृषी प्रदर्शन बघितले, परंतु एक चांगलं वेगळं शेतकऱ्यांच्या गरजेचं आणि सातत्याने केवळ एक प्रदर्शन हा कार्यक्रम न होता शेतकरी हा वर्षभर जोडला जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे पुरंदर कृषी एक्सपोची संकल्पना त्या ठिकाणी समोर आली. आज जर तुम्ही बघितलं तिथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला रजिस्ट्रेशन आम्ही त्या ठिकाणी त्याच्या फार्मर आय डीच्या माध्यमातून करायला लावतोय. साधारणतः छोट्या मिल्क मशीन पासून ते मोठ्या कर्बाकुट्टी मशीन पर्यंत वेगवेगळी 100 वस्तूंचं त्या ठिकाणी लकी ड्रॉ रोजच्या रोज त्या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणजे कृषी प्रदर्शनाला व्हिजिट देणाऱ्या शेतकऱ्यांचं केलं जाणार आहे. 4 दिवस आम्ही 400 बक्षिसं त्या ठिकाणी ठेवली आणि शेवटच्या दिवशी आपण समोर बघितला असेल तो ट्रॅक्टर आणि 2 मोठे रोटोवेटर म्हणजे त्याला त्या ठिकाणी आपण बक्षीस रूपाने अशी 403 बक्षिसं 402 बक्षिसं एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना देतोय. बक्षीस देण्यामागची संकल्पना ही आहे की बरेच वेळा आपण शेतकरी मोशीला, बारामतीला अनेक कृषी प्रदर्शनांना जातो, परंतु कृषी प्रदर्शनांना गेल्यानंतर तिथं येणाऱ्या कंपन्या, तिथं येणारे सेंद्रिय खताच्या कंपन्या, तिथं येणारे वेगवेगळे अवजार उद्योग या सगळ्यांच्या गोष्टी असतात, परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडे व्हिजिटिंग कार्ड किंवा कॉन्टॅक्ट नंबर नसतो आणि मग तो घेतला जात नाही, गर्दी असल्यावरती ते दिलं जात नाही. त्यामुळे सातत्याने ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत ह्या सगळ्या कंपन्यांच्याकडे सुद्धा शेतकऱ्यांचा संपर्क असावा आणि सगळ्या कंपन्यांची माहिती म्हणजे उद्या वर्षभरामध्ये शेतकऱ्याला काही लागलं तरी त्या कंपन्यांची माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही फार्मर आय डी किंवा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती नोंद असणाऱ्या पीक पाहणीप्रमाणे त्याचं रजिस्ट्रेशन ठेवलं. त्याचा फायदा असा होतोय की आज मला वाटतंय सुरुवात झाल्यापासून जवळपास 3000 शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय. व्हिजिटर्समध्ये पण आपण बघितलं त्याच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी संकल्पना मांडली की इतर लोक सुद्धा म्हणजे सासवडकर काही येतात, काही शेतकरी नाही आहेत परंतु कृषी प्रदर्शनाला व्हिजिट करायला येतात. त्यामुळे आपण बघितलं असेल पुरंदर तालुक्यातल्या अनेक महिला बचत गटांचे स्टॉल त्या ठिकाणी लावलेत, फूड स्टॉल त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचप्रमाणे कृषी विषयक माहिती सगळी आहे. एक सेक्शनमध्ये ट्रॅक्टर पासून ते टोयोटा गाडीपर्यंत ऑटोमोबाईल सेक्टरमधल्या सगळ्या जवळपास 12 ते 13 वेगवेगळे ब्रँडचे प्रोडक्ट त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी आपण माहितीसाठी त्या ठिकाणी आणले. पलीकडच्या बाजूला कॅटल फार्म आहे, तिथं जवळपास 22 वेगवेगळे पशुधन म्हणजे त्याच्यामध्ये चीनच्या बॉर्डरवरचा असणारं बोकडे आपल्याला बघायला मिळेल. 1 टनाचा रेडाई त्या ठिकाणी आहे. नंदी बैल सुद्धा कसा हलतो आपल्याला म्हणतात बरेच वेळा आपल्याला म्हणे नंदी बैलासारखं, परंतु नंदी बैल फक्त मान हलवत नाही, हो पण म्हणतो आणि नाही पण म्हणतो आणि आपण सगळ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे मला वाटतं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्याची प्रगती त्या ठिकाणी होऊ शकते. शरद कृषी विकास प्रतिष्ठान आज हा प्रयोग करत असताना हा केवळ एका दिवसाचा प्रयोग नाही करत. आज आम्ही आपलं फार्मर आय डीच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केलंय. येणाऱ्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये या ॲपच्या माध्यमातून आज तुम्ही बघितलंय हवामानातले बदल किती विचित्र होत आहे. आज सकाळी भयंकर उन्हाळा होता, कालही उन्हाळा होता, सकाळी मग अशी थोडासा चुळक आली पण चांगला पाऊस झाला, परत आता ढग वाजायला लागले. ह्या वातावरण बदलाचा परिणाम 99% आपल्या शेतीवरती होतो आणि हा परिणाम म्हणजे वातावरणामधले बदल कसे होणार आहेत, त्या बदलत्या वातावरणामध्ये कशा प्रकारची खतं, बी बियाणं, फवारणी केली पाहिजे की नाही, कशी करावी, ह्या सगळ्याची माहिती संपूर्णतः ह्या शेतकऱ्याशी कनेक्ट झाल्यानंतर शरद कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने आपण देणार आहोत. आज आपल्याला पूर्ण वेळ शरद कृषी विकास प्रतिष्ठान हे शेतीविषयक माहिती, शेतीविषयक सगळ्या संकल्पना आणि सक्षमतेने शेतकरी या तालुक्यातला तयार व्हावा याच्यासाठी काम करते आणि त्याचाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर हे कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलेलं आहे. मी मनापासून या ठिकाणी PDCC बँकेचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्याचे चेअरमन उगाडे सर असतील, सर्व डायरेक्टर असतील त्यांचे आभार मानेन. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना
अँड मॅनेजमेंटचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन प्रकाशदादा असतील, सर्व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि सर्व डायरेक्टर चोपण काका सहकारी बँकेचे त्यांचेही मनापासून आभार मानेन. पुरंदर नागरीच्या अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष, सर्व डायरेक्टरचे आभार मानेन. कारण या संस्थांमुळे काही प्रमाणामध्ये आम्हाला हातभार मिळाला आणि हे एवढं मोठं कृषी प्रदर्शन शरद कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उभं करू शकलो. आणि निश्चितपणे मला आपल्या सगळ्यांना खात्री द्यायचं, येणाऱ्या काळामध्ये याचं आता अखंडितपणे दरवर्षी अशा प्रकारचं प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलं जाईल आणि केवळ प्रदर्शन नाही भरवलं जाणार, तर कशा प्रकारे या भागातला या परिसरातला शेतकरी सक्षम होईल, आधुनिक होईल हे त्या ठिकाणी बघितलं जाईल. तुम्ही बघितलं असेल ड्रोनचा स्टॉल पण या ठिकाणी आहे. ड्रोन पायलट बनवायचं काम सुद्धा आपल्या शिवरीतल्या एका संस्थेमध्ये त्या ठिकाणी होतं, जिथे ड्रोन कसा चालवायचा हे सांगितलं जातं. उद्याच्या काळामध्ये आता वादळ सुरू झाल्यानंतर फवारणी केली पाहिजे का नाही केली पाहिजे हे सुद्धा शेतकऱ्याला सांगितलं जाणार आहे. पाऊस कधी पडणार हेही सांगितलं जाणार, ज्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा पूर्ण वेळ आधुनिक शेतीशी तंत्रज्ञानाशी जोडला जाईल. AI मध्ये आपण बघितलं, AI टेक्नॉलॉजीमध्ये आता दादा या ठिकाणी आहे. सोमेश्वर कारखान्याच्या वतीने KVKच्या माध्यमातून अनेक आपण अभ्यास घेत आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जागरूक करताय. परंतु आज आपल्या भाजीपाल्याचा शेतकरी, फूल शेतीचा शेतकरी, सीताफळाचा शेतकरी, अंजिराचा शेतकरी हाही त्याचप्रमाणे AIचं उपयोग आपल्या शेतीसाठी करता यावा, त्याचं उत्पन्न वाढावं हा उद्देश आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि केवळ एवढाच उद्देश नाही ठेवते दादा आम्ही. आज तुम्ही बघितलं असेल आमच्या पुरंदर तालुक्यातला किल्ले पुरंदर फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून महिलांनी सुरू केली. मागच्या 1 महिन्यापूर्वी BKCला मुंबईला त्यांनी त्या ठिकाणी उमेद म्हणून जी शासनाची संस्था आहे त्याच्या माध्यमातल्या प्रदर्शनामध्ये आपला तांदळाचा स्टॉल टाकला होता आणि 15 टन तांदूळ त्यांनी त्या ठिकाणी विकलाय. म्हणजे विचार करा, जर आपण सामूहिकपणे मार्केटिंग करायला गेलो, सामूहिकपणे आपल्या शेतातलं उत्पन्न करायला गेलो, त्याच्यावरती प्रक्रिया केल्या, तर खूप चांगल्या प्रकारचा उत्पन्नाचा भाग शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. याचं उदाहरण आम्ही शेतकऱ्यांनी सीताफळामध्ये बघितलंय. सीताफळ पूर्वी विकलं जायचं, आज उकललेलं, पडलेलं, काळं पडलेलं सीताफळ सुद्धा विकलं जातंय, कारण त्याचा पल्प निघतो. आज चांगलं सीताफळ ते मार्केटमध्ये जातं, जे उकललेलं सीताफळ आहे, पडलेलं सीताफळ आहे, डाग पडलेलं सीताफळ, त्याचा पल्प निघतो. अशा प्रकारे प्रक्रिया उद्योगात आपण गेलं पाहिजे. आपण कडलकरचा एक बघितला असेल हायलँड ह्याचा अंजिराचा प्लॉट, आज त्यांनी अंजिराचे अनेक प्रोडक्ट त्या ठिकाणी बनवले. याचा उपयोग काय, तर शेतकऱ्याचं 10 रुपयाला विकलं जाणार किंवा आज 12 रुपयाला असणारा कांदा जर उद्या आपण पावडर रूपामध्ये पावडर प्रक्रियेमध्ये प्लांट टाकू शकलो, तर त्या कांद्याला आपण 12 रुपयांच्या ऐवजी जवळपास 30 ते 28 ते 30 रुपयांपर्यंत त्याला पॅकेटमध्ये कांद्याची पावडर म्हणून विकू शकतो. हा, त्याच्यासाठी काय आहे, 2 गोष्टी, एक मेहनत लागते, दुसरं गुंतवणूक लागते, तिसरं मार्केट लागतं. हे एक व्यक्ती नाही करू शकत, परंतु सामूहिकपणे आपण आलो तर ते करू शकतो. आणि असेच प्रयोग आपल्याला एकत्रितपणे येऊन करायचे, शेतकऱ्याला सक्षम करायचंय. म्हणूनसाठी हा उहापोह खरं म्हणजे शरद कृषी विकास प्रतिष्ठानने केलाय. सर्व सहभागी सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण सर्वजण या खरं म्हणजे शरद कृषी प्रतिष्ठानच्या या पुरंदर कृषी एक्सपोमध्ये सहभागी झालात. मी मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुढचे 4 दिवस या ठिकाणी प्रत्येकाला, प्रत्येक व्हिजिटरला दर दिवशी रजिस्टर करायचंय, त्याला पिठलं भाकरी मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांना मला सांगायचं की पहिल्या दिवशी जरी 100 मध्ये नंबर नाही आला नाना, तरी शेवटच्या दिवशी ट्रॅक्टरसाठी नंबर राहणार आहेत. त्यामुळे असं नका म्हणू की पहिल्या दिवशी मिळालं नाही म्हणजे काय मिळणार नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी इथून घेऊन जायचंय, हीच अपेक्षा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. या मंचकावरती रोज संध्याकाळी त्या ठिकाणी अनेक तज्ज्ञ मंडळी आज संध्याकाळपासूनच त्या ठिकाणी येणार आहेत. वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचे लेक्चर त्या ठिकाणी आहेत. त्याचाही आपण त्या सगळ्यांनी अनुभव त्या ठिकाणी घ्यावा, माहिती त्या ठिकाणी घ्यावी. ते लेक्चर्स नंतर यूट्यूबवरती पण उपलब्ध असणार आहेत, फेसबुकवरती उपलब्ध राहणार आहेत. तर आपल्या सगळ्यांना विनंती असेल त्या